नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 136. श्री निसर्गदत्त महाराज काही चिंतनीय मुद्दे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जे अन्य आहे तेच आणि तेच तुम्ही जाणू शकता. जे अन्य आहे तेच आणि तेच फक्त तुम्ही जाणू शकता, पण स्वतःच्या अनन्य स्वरूपाला मात्र जाणू शकत नाही. कारण तेच तर तुम्ही स्वयं आहात. हे जाणताच तुम्ही मात्र तेच होता. कारण ते अन्य नाहीच. ज्याच्या आधारावर तुम्ही अमुक तमुक म्हणून वावरता, त्या शुद्ध असणेपणात, त्या शुद्ध जाणीवेत काहीच बदल होत नाही. पण अमुक तमुक म्हणून जे शुद्ध असणेपणाच्या आश्रयाने असते, पण अमुक तमुक म्हणून जे शुद्ध जाणीवेच्या आश्रयाने असते, त्यात मात्र दर क्षणी बदल हे सारखे चालू असतात. पूर्णत्व अगदी मोकळे आहे आणि ते तुमची भेट घेण्यासाठी अतिशय आतुर आहे. जणू ते तुमची वाटच पाहत आहे. पण खरं सांगू, तुम्हालाच ते नको आहे. कारण तुम्ही देहालाच कवटाळून बसले आहे. देह हा देह म्हणून देहाच्या ठिकाणी आहे, तसा त्याचा माझ्याशी काहीच एक संबंध नाही. देहाने मला असे कधीच म्हटले नाही की मी तुझा देह आहे म्हणून, तरी तुम्ही व्यर्थच त्याला कवटाळून बसला आहे, माझे म्हणून बसला आहात. म्हणून हे जर तुम्हाला मनापासून कळले, तर हे कळणे ज्यामुळे शक्य झाले, ते जे काही आहे त्यातच राहा. हे जर तुम्हाला मनापासून कळले, तर हे कळणे ज्यामुळे शक्य झाले, ते जे काही आहे, मग ते काही असो, त्यातच राहा. मग सर्व काही जाणल्या जाईल. म्हणून देहाने लपटलेले राहू नका. निर्लेप राहा. स्वादिष्टान सोडू नका. श्री निसर्गदत्त अन्य ठिकाणी म्हणतात, तुम्ही स्वतःच जगाला निर्माण करता, अर्थात मानसिक जगाला. तुम्हीच जगाला निर्माण करता आणि मग त्याबद्दल व्यर्थ चिंता करीत बसता. नुसत्या श्रवणाने, नुसत्या वाचनाने, नुसत्या चर्चेने फारसा लाभ होणार नाही. जे वाचन झाले, जे श्रवण झाले, त्याचे मात्र स्वतः चिंतन मनन केले पाहिजे. फुरसतीच्या क्षणी सर्व आठवत राहिले पाहिजे. समजत नाही म्हणून त्याचा अनादर करू नका. समजले नाही तरी काय समजले नाही तेवढे तरी लक्षात ठेवा. समजले नाही म्हणून काय समजले नाही तेवढे तरी लक्षात ठेवा. जे समजत नाही ते काय हे समजले पाहिजे आणि त्याकडेच मग तुम्ही लक्ष ठेवा. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मी खात्रीने सांगतो की तुम्ही जसे तुमचे रूप सध्या समजता, तसे तुमचे रूप मुळीच नाही. तुम्ही या क्षणी जे आहात,
तुम्ही या चालू क्षणी जे आहात ती तुम्हीच जी एक प्रतिमा स्वतःविषयी निर्माण केलेली आहे तेच आहात. ही प्रतिमा केवळ तुमच्या गतस्मृतीवर आधारलेली आहे आणि स्मृती ही केव्हाही दगा देऊ शकते आणि स्मृती ही केव्हाही दगा देऊ शकते. तुम्ही तुमची स्वतःबद्दलची केलेली प्रतिमा ही टिकाऊ नाही. तुम्ही स्वतःबद्दल तुमची जी प्रतिमा केली ती टिकाऊ नाही. तुम्ही मात्र चिरायू आहात. तुम्ही मात्र चिरायू आहात, टिकाऊ आहात. पूर्णत्व कधीच जाणता येत नाही. पूर्णत्व कधीच जाणता येत नाही. अपूर्णत्वच जाणता येते. भौतिक ज्ञान प्रतीत होण्याकरता तुम्हाला अन्य व्हावे लागते. भौतिक ज्ञान समजण्याकरता तुम्हाला अन्य व्हावे लागते. मात्र स्वरूप ज्ञानी होण्याकरता अन्य म्हणजे स्वरूप ज्ञानी होण्याकरता न अन्य म्हणजेच अनन्य असे व्हावे लागते. स्वरूप ज्ञानी होण्याकरता न अन्य म्हणजेच अनन्य व्हावे लागते. जे जे अन्य आहे ते सर्व तुम्ही जाणू शकता, पण जे अनन्य आहे, न अन्य आहे, त्याला मात्र जाणणे कदापि शक्य नाही. कारण ते मुळातच जाणणे स्वरूप आहे. कारण ते मुळातच जाणणे स्वरूप आहे. मुळात पातळ असलेल्या पाण्याला त्यात जास्त किंवा अधिक पाणी टाकून त्याला अधिक पातळ करता येत नाही. जे वस्तुतः तुम्ही आहात तेच होऊ शकता. म्हणून जे होते जाते, जे दिसते भासते त्यासोबत वाहत न जाता त्याचे बाहेरून साक्षीत्व करा. अज्ञानाला अज्ञान म्हणून ओळखणे हेच ज्ञान. अज्ञानाला अज्ञान म्हणूनच ओळखणे हेच ज्ञान अशी ज्ञानाची व्याख्या करता येते. मी आहे इतकेच काय ते सत्य आहे. याला कोणाचा पुरावा नको, शास्त्रग्रंथाचा अभ्यास नको. मी अमुक तमुक आहे ही मात्र तुमची केवळ आणि केवळ एक कल्पना आहे. मी अमुक तमुक आहे ही मात्र तुमची केवळ आणि केवळ एक कल्पना आहे. मग तुम्ही स्वतःला ज्ञानी म्हणा किंवा स्वरूप ज्ञानी म्हणा, ते सर्व केवळ अमुक तमुक मध्येच गणल्या जाईल. ज्याच्या आधारावर तुम्ही अमुक तमुक म्हणून वावरता त्या शुद्ध असणेपणात मात्र कालत्रयीही बदल होऊ शकत नाही. ते न कधी वाढते न ते कधी घटते. पण अमुक तमुक म्हणून जो वावरतो तो मात्र सतत बदलत राहतो, यात शंका नाही. एका साधकाने प्रश्न विचारला, निरीच्छ होण्यासाठी कुठली साधना करावी बरे? निरीच्छ होण्यासाठी कुठली साधना करावी? यावर महाराज म्हणतात, कोणत्याच साधनेची अजिबात गरज नाही. मी आणि माझे यावरील तुमचे मन फक्त स्वतःकडे वळवा. त्या मनाला दूर न्या, बस. आणखी काहीच करणे नको. तुम्ही सध्या कल्पनेवर केंद्रित आहात, ते स्वतःवर केंद्रित व्हा. सध्या तुम्हीच केलेल्या कल्पनेवर केंद्रित आहात, तर तुम्ही स्वतःवरच, जी कल्पना करते त्याच्यावरच केंद्रित व्हा.
म्हणजे कोणत्याही कल्पना करणे ज्यामुळे शक्य होतात त्यालाच पकडा. म्हणजे कोणत्याही कल्पने करणे ज्यामुळे शक्य होतात त्यालाच पकडा आणि तेथेच राहा. कल्पनेची पकड ढिली झालीच समजा. यामुळे कल्पनेची पकड ढिली झालीच समजा. बस एवढेच पुरेसे आहे. साधक प्रश्न विचारतो. निरीच्छता आणि निर्भयता यावर आपला इतका भर का? निरीच्छता आणि निर्भयता यावर इतका भर का? यावर महाराज म्हणाले, कारण इच्छा व भीती ह्या केवळ कल्पना मात्र आहेत. म्हणून काहीतरी प्राप्त करून तुम्हाला वाटते की आपण सुरक्षित होऊ, ती कल्पित सुरक्षितता आहे. ती निर्भयता नाही. ती बाह्य प्राप्ती तुम्हाला अधिक असुरक्षित करते आणि कोणत्याही तऱ्हेची सुरक्षा करण्यासाठी जे तुम्ही करता ते तुम्हाला अधिक असुरक्षित बनवते. निसर्गदत्त महाराज म्हणतात, हे किंवा ते, हे किंवा ते असे बोटाने दाखवता येईल असे तुम्ही नाही. ज्ञानेंद्रियांनाही ना तुमचा अनुभव घेता येत, ना कोणत्याही शब्दांना तुमचा वेध घेता येत. त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्या नादी लागू नका. रंग, रूप, आकार व वजनाचे तुम्ही घेतलेले तुमचे हे जे सोंग आहे ते सोंग समजून ते सोडून द्या. किंबहुना हे सोंगच आहे हे लक्षात येताच सोंग असले तरी काही फरक पडत नाही आणि सोंग सोडून दिले तरी काही फरक पडत नाही. साधकांनी प्रश्न केला, माझे सांप्रतचे जीवन माझ्या कर्माचा परिपाक आहे काय? माझे सांप्रतचे जीवन माझ्या कर्माचा परिपाक आहे काय? यावर महाराज म्हणाले, तुम्ही स्वतःला जसे सध्या समजता तसे तुम्ही मुळीच नाही. तुम्ही स्वतःला जसे सध्या समजता तसे मुळीच नाही. तुम्ही स्वतःला जसे सध्या पाहता तसेही तुम्ही नाही. दुसरा म्हणतो म्हणून तुम्ही कर्म हा केवळ एक ऐकलेला शब्द आहे आणि तोच तुम्ही वापरता. तुम्ही केव्हाही कालत्रयीही व्यक्ती नव्हता, ना केव्हाही व्यक्ती म्हणून असणार, ना पुढे केव्हाही व्यक्ती म्हणून असणार. व्यक्ती किंवा मी अमुक तमुक आहे हे एकदम अमान्य करा. जोपर्यंत तुम्ही हे असे अमान्य करत नाही तोपर्यंत जणू तुम्ही तुमचे डोळे गच्च मिटून घेतले आहेत असे समजा. यामुळे आता तुम्हाला पुढचे काय दाखवावे? साधक म्हणतात, कर्म, पुनर्जन्म, उत्क्रांती, योग, संत, शिष्य वगैरे वगैरे या संबंधी आम्हाला पुष्कळ आणि पुष्कळ ऐकवण्यात आले आहे. आम्हाला आता एवढ्या ज्ञानाचे काय करावे? आम्ही आता एवढ्या ज्ञानाचे काय करावे? महाराज म्हणाले, डस्टबिन आहे ना त्यात टाकून द्या आणि सर्व विसरून जा. कल्पना व मते खरडून खरडून काढा आणि ते सर्व पण फेकून द्या. मोकळे व्हा. यात मात्र मुळीच तडजोड करू नका. यात मात्र मुळीच तडजोड करू नका. साधक म्हणाला, मला पूर्ण सत्याचा एखादा असा धागा सांगा ना. मला पूर्ण सत्याचा असा एखादा धागा सांगा ना, जो धागा मी पकडून पुढे जाईल. त्यावर महाराज म्हणाले, हो हो सांगतो ना. मी आहे यातच राहा. मी आहे यातच राहा. यातच बसा, यातच उठा, यातच झोपा आणि यातच आराम करा. साधक म्हणाला, दुसरे अन्य काही सत्य नाहीच काय? महाराज म्हणाले, ते सर्व ना सत्य आहे ना मिथ्या आहे. ते केवळ दृश्यमान आहे इतकेच. इतर वेळी केवळ अनित्य हे अनित्यच वस्तुतः गूढ आहे. इतर वेळी केवळ अनित्य हे अनित्यच वस्तुतः गूढ आहे. म्हणजेच काय? द अननोन
cannot know by the known. The unknown cannot know by the known. म्हणूनच ते गूढ आहे. साधक विचारतो, मी तर या सत्यालाच गूढ समजत होतो. तर महाराज तत्काळ म्हणाले, अहो तो केवळ भ्रम आहे. मी आहे याला भ्रम, गूढ वगैरे म्हणता येईल काय? उलट तेच तर सत्य आहे. उलट तेच तर नित्य प्रगट आहे. मोकळे मोकळे आहे, निर्मळ आहे, निवांत आहे. याचे कारण काय? कारण ते सर्व अंतर्गत विरोधापासून, सर्व अंतर्गत संघर्षापासून सदैव मुक्त आहे. म्हणूनच निवांत आहे, म्हणूनच निव्वळ आहे, म्हणूनच निर्मळ आहे, ताजे आहे, ताजे तवाने आहे, असणे नसणे, जीवन मृत्यू या रहित आहे. निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही एखाद्या गोष्टीची फारच चिकित्सा करत राहाल, फारच चिकित्सा करत राहाल, तर त्या चिकित्सेतच शेवटपर्यंत तुम्ही गुंतून पडाल. तुमच्यात केवळ तुम्ही म्हणजे तुम्ही व असल्याची जी ज्ञानकळा आहे, तुमच्यात तुम्ही म्हणजे तुम्ही अशी केवळ असण्याची जी ज्ञानकळा आहे, ती तुम्हाला रोजच अनुभवाला मिळते. पण त्याकडे तुमचे पाहिजे तितके लक्ष नाही. आपले शुद्ध असणेपण म्हणजे नेमके काय? हे जाणण्याची तुमची तळमळ ही केवळ आणि केवळ सद्गुरु कृपा आहे. ही केवळ सद्गुरु कृपाच आहे. ती मग आतल्या सद्गुरूची असो किंवा मग बाहेरच्या सद्गुरूची असो, ही आतली किंवा बाहेरची सद्गुरु कृपा ही सर्वांसाठी मात्र सारखीच आहे. एकावर आहे आणि दुसऱ्यावर नाही असे नाही. एकावर जास्त आहे, दुसऱ्यावर कमी आहे असेही नाही. साधक एक प्रश्न विचारतो, आपले व्यक्तिमत्व तर सर्वांनाच प्रिय असते. ते विरघळून जावे असे कोणाला वाटेल तरी काय? असे कोणाला कधीच वाटत नाही. महाराज म्हणाले, आपण व्यक्ती आहोत हा आपला सर्वांचाच एक निव्वळ भ्रम आहे. एक निव्वळ आणि गोड असा भ्रम आहे. व्यक्तीला स्वतंत्र अस्तित्वच नाही. भावना, संकल्प विकल्प, श्रद्धा, प्रतीके, प्रतिमा, स्मृती, हेतू इत्यादींचा मेंदूत सूक्ष्म जे ठसे उमटत राहतात व आपण त्याला स्वतः तेच समजतो, म्हणजे त्याच्याशी तादात्म्य ठेवतो आणि मग त्याला त्याच्या ठिकाणी मूळचे नसलेले केवळ कल्पनेनेच सातत्य देतो व भासमान व्यक्तिमत्व भासमान असे सातत्याने होतच राहते. सद्गुरु जेव्हा म्हणतात, तू हे नाहीस म्हणजे तू स्वतःला जे तू समजतो आहेस ते तू नाहीस. आपल्या शुद्ध असणेपणाच्या आधाराने किंवा मी आहे अशा शुद्ध जाणीवेवर सर्वजण अमुक तमुकचे स्वप्न निरंतर पाहत असतात. यावर साधक म्हणाला, माझ्यातला मी वगळल्यावर मग राहिलेच तरी काय? मीच वगळल्यावर मग राहिलेच काय? यावर महाराज म्हणाले, अर्थात काहीच राहणार नाही आणि सर्व काही राहील. आणि म्हणूनच सर्व काही राहील. आपला मानलेला विविक्षित रंगरूप आकार तो फक्त जाईल. व्यक्त कधीच मुक्त होत नाही. व्यक्तिमत्वापासून मात्र मुक्ती मिळवता येते. तुम्हाला जे केवळ व्यक्त म्हणून आहात, तुम्ही
जे केवळ व्यक्त म्हणून आहात त्यालाच चिटकून राहा. व्यक्तिमत्वाला सोडून द्या. नमस्कार.